हॅलो, वेलकम बॅक टू फूड मेनिया मराठी. आज आपण बनवतो आहे वडा सांबार. तर आजची आपली गंमत आहे आपल्या सांबारमध्ये. ती कशी बघूया आपल्या रेसिपीमध्ये. तर वड्यासाठी लागणारी उडदाची डाळ 2 वाटी ही मी 5 ते 6 तासासाठी भिजवून ठेवली होती. 5 ते 6 तासानंतर आपल्याला याला मिक्सी जारमधून ग्राइंड करून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. तर बारीक करताना आपल्याला यामध्ये पाणी न घालता ही बारीक करून घ्यायची आहे. आणि त्या अगोदर मिक्सी जारला मी जरा तेल लावून घेतलं होतं, कारण की ही डाळ जरा चिकट असते, त्यामुळे ती चिकटू नये म्हणून. त्यामध्ये मी फक्त मिरची आणि आलं एवढंच जिन्नस घातलेले आहे. तर अशा पद्धतीने पाणी न घालता आपण ही डाळ बारीक करून घेतलेली आहे. तर आता एक गंमत तुम्हाला सांगतो. ही डाळ नाही, याचं एक पोर्शन घेऊन मी पाण्यामध्ये तुम्हाला इथं टाकून दाखवतोय. तर हे पूर्णपणे पाण्यावरती फ्लोट होत नाहीये, तरंगत नाहीये, जर हे तळाशी लागतं. याचा अर्थ आपली डाळ ही, आपलं मिश्रण हे वड्यांसाठी अजून तयार नाही आहे. तर तयार कसं करायचं, या मिश्रणाला आपल्याला सतत फेटत राहायचं आहे. कंटिन्यू 10 ते 15 मिनटं याला हाताने फेटणं हे कंपल्सरी असतं. परंतु या ठिकाणी मी एक शॉर्टकट यूज करतोय. मी माझ्या ब्लेंडरने याला फेटण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कितपत सक्सेस होतं ते. तर ही प्रोसेस आपल्याला कमीत कमी 10 मिनटं करायची आहे. जर तुम्ही हाताने फेटण्यासाठी ओके असाल तर हाताने फेटणं कधीही छान. एक 5 ते 7 मिनटं फेटल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय आणि परत एकदा 5 मिनटासाठी फेटून घेतोय, जेणेकरून हे पीठ ना हलकं होतं आणि यामध्ये जरा हवा, बबल्स तयार होतात, म्हणजे जेणेकरून हे पीठ हलकं होतं. तर हलकं कसं होईल परत एकदा आपण चेक करून बघणार आहोत. याचा एक पोर्शन घेतोय आणि आता हे पाण्यावर तरंगायला हवं, म्हणजेच हे आपलं मिश्रण वडे बनवण्यासाठी तयार आहे. तर बघू शकतात पूर्णपणे काही पोर्शन हा पाण्यावर देखील फ्लोट होतोय. याचा अर्थ आपलं पीठ हे वडे करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर आपण आता हे बाजूला ठेवूया आणि आपल्या सांबाराची तयारी करूया. तर सांबार बनवताना या ठिकाणी मी भरपूर अशा व्हेजिटेबल यूज करतोय. कदाचित आपल्यापैकी बरेच जण या व्हेजिटेबल यूज करत नसतील, परंतु तुम्हाला मी नक्की आग्रह करेल की अशा व्हेजिटेबल्स यूज करून बघा. आपला सांबार खूप झकास बनतो. या ठिकाणी मी तेंडली, भेंडी, डांगर, टोमॅटो, भोपळा आणि वांगी अशा व्हेजिटेबल्स मी या ठिकाणी यूज करतोय. तर सर्वात अगोदर आपल्याला या व्हेजिटेबल्स आहे ना, या शिजवून घ्यायच्या आहे एका पाण्यामध्ये. तर त्याला एका फोडणी देऊन आपण या व्हेजिटेबल अगोदर शिजवून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरीचा तडका आणि या ठिकाणी मी आलं, जिरं आणि लसूण याचं एकत्रित वाटण करून घेतलेलं एक छोटासा पोर्शन या ठिकाणी मी फ्राय करून घेतोय. मोहरीचा तडका दिल्यानंतर आलं, लसूण आणि जिरं, थोडा कढीपत्ता, 1 मिनटं फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी कांदा घालून घेतोय. कांदा मी हा मुद्दाम जरा जाड चिरलेला आहे. सांबारमध्ये अशी जाड चिरलेला कांदा हा छान लागतो. ॲक्च्युली व्हेजिटेबल्सही मी मोठ्याच ठेवलेल्या आहेत, सांबारमध्ये त्या छान लागतात. तर 2 मिनटं हा कांदा परतून घेतल्यानंतर कापून घेतलेल्या सर्व व्हेजिटेबल्स मी यामध्ये घालतोय, फक्त टोमॅटो सोडून. कारण की टोमॅटो हा आपल्या सांबारच्या उकळीमध्ये देखील शिजला जाईल. सर्वप्रथम या व्हेजिटेबल आपण फक्त 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे. आपल्या फोडणीमध्ये 2 मिनटं परतायचे आहे आणि त्यामध्ये पाणी घालून मी आज शिजवून घेणार आहेत. तर पाणी घातल्यानंतर जो काही याचा व्हेजिटेबलचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि डाळ घातल्यानंतर ते एकत्रित मिश्रण खूप छान लागतं. तर डाळ ही सकट भाज्या शिजवल्यापेक्षा अगोदर या सगळ्या व्हेजिटेबल शिजवलेल्या कधीही चांगल्या. आता या ठिकाणी मी 1 ग्लास यामध्ये पूर्णपणे पाणी घालून घेतलेलं आहे. आणि याला 5 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट शिजवून झाल्यानंतर आपण व्हेजिटेबल बघणार आहोत. आता या ठिकाणी एक छोटीशी मिस्टेक अशी झाली, माझं पाणी जरा कमी झालं. मला अजून या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हवं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता यामध्ये मी जो काही आपला टोमॅटो घालायचा बाकी होता तो मी घालतोय. आणि मी यानंतर आपले काही बेसिक रेग्युलर मसाले, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद
आणि तुमच्याकडे जो कुठलाही सांबार मसाला अवेलेबल असेल तो सांबार मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. ॲक्च्युली सांबारमध्ये मी मुद्दाम अशा मोठ्या चिरलेल्या व्हेजिटेबल्स ठेवतो. त्याचे चंक्स हे आपल्या वड्यासोबत किंवा इडलीसोबत खाताना खूप छान लागतात. तुम्ही देखील असा चा सांबार नक्की ट्राय करून बघा. बरेच जण याला ग्राइंड करतात किंवा पूर्णपणे याची पेस्ट बनवतात. ॲक्च्युली तसा सांबार हा बिलकुल टेस्ट देत नाही. तुम्ही अशा पद्धतीने सांबार ट्राय करून बघा. किंवा बऱ्याच जणांना हे व्हेजिटेबल्स देखील आवडत नाही, त्यांना प्लेन असा सांबार आवडतो, परंतु मला हा अशा पद्धतीने देखील आवडतो. आता यामध्ये मी घालणार आहे तुरीची डाळ. मी 1 वाटी तुरीची डाळ देखील शिजवून घेतलेली होती. तर आपल्याला तुरीच्या डाळीचं वरण या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकजीव करायचं आहे. दुसरी गंमत अशी की मी या सांबारमध्ये कुठल्याही प्रकारच्या गूळ किंवा चिंचेचा वापर केलेला नाही आहे. मी हा सिम्पल ॲज इट इज ठेवलेला आहे. पूर्ण त्याला व्हेजीसचा फ्लेवर या सांबारमध्ये आपला उतरतो आहे. प्लस सांबार मसाल्याची देखील चव यामध्ये उतरलेली असते. तर मी यामध्ये अजून जरा पाणी घालून घेणार आहे सांबारची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी. चवीनुसार मीठ या ठिकाणी घालतो आहे. आणि तिसरी गंमत म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं गूळ किंवा चिंचेचा वापर या ठिकाणी करत नाही आहे. यामध्ये आपण जरा असा लिंबू पिळून घेणार आहोत, म्हणजे अर्धा लिंबू यामध्ये आपण घालून घेणार आहोत. एक सांबारला टँगीनेस येतो, छान अशी चव देखील येते. तर आपला हा सांबार गोड तर अजिबात नाही आहे, परंतु टेस्टी हा खूप लागेल याची 100% गॅरंटी. चला आता आपण वड्यांची तयारी करून घ्या. आपला सांबार होतो तोपर्यंत आपण वडे तळून घेऊया. जे काही आपलं वड्यांचं मिश्रण तयार होतं त्याचे आपण वडे तयार करून घेणार आहोत. सो त्याआधी आपल्याला पाण्यामध्ये हात घालून जेणेकरून आपल्याला ते बॅटर चिटकणार नाही अशा पद्धतीने वडे आपल्याला हे गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे. तेल हे फार गरम नसावं, मीडियम गरम असत तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळेस वडे सोडताना आपल्याला पाण्याचा यूज करायचा आहे. पाण्यामध्ये हात घालून आपल्याला ते वडे अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत. आणि मी अशाच पद्धतीने इतर देखील वडे सोडून घेतले. सगळे वडे सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम आपण फुल करू शकतो. साईडला आपला सांबार देखील उकळत आलेला आहे. छान आपण त्याच्यावरती कोथिंबिरीची गार्निशिंग करूया. गरमागरम सांबार आणि वडे हे आपले तयार आहेत. तर आपण आता प्लेट सर्व करून घेऊया आणि आपल्या सांबार आणि वडे टेस्ट करून बघूया. बघू शकतात अतिशय सॉफ्ट, स्पंजी आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले वडे तयार झाले होते आणि सांबार देखील तितकाच अफलातून झाला होता. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा सांबार नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.